अनुभव. एक दीर्घ लांब श्वास घ्या. पोट, छाती, खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा, शरीर ढिले करा. सैल सोडून द्या. अनुभव करायचे श्वास शरीरामध्ये येताना पॉझिटिव्ह एनर्जी, आनंद, उत्साह, ऊर्जा शरीरामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना पूर्ण शरीरातील ताणतणाव, थकवा, आळस, नकारात्मक विचार, नैराश्य श्वासावाटे शरीराच्या बाहेर निघून जात आहे. पूर्ण शरीर, मन, बुद्धी, चित्त शांत, रिलॅक्स. यानंतर त्रिवार ओंकार सर्वजण एकसाथ म्हणणार आहोत. त्रिवार ओंकारसाठी एक दीर्घ लांब श्वास घ्या. अ श्वास घ्या. अ श्वास घ्या. अ पूर्ण शरीरामध्ये झालेले ओंकाराचे व्हायब्रेशन्स अनुभव करायचे आहेत. पूर्ण शरीर, मन, बुद्धी, चित्त शांत झाला आहे हे फील करायचंय. यानंतर ही स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही हातांचे तळ हात एकमेकांवरती घर्षण करायचे. तयार झालेल्या ऊर्जेने, उष्णतेने पूर्ण चेहरा व डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करायचे आणि हळूवार दोन्ही हातांच्या मधोमध अलगद दोन्ही डोळे ओपन करायचे. चेहऱ्यावरती एक छान गोड स्माइल ठेवायचे. थँक्यू सो मच. सूर्य नमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात येणाऱ्या 30 दिवसीय फेस योगा सेशन आजच्या या डेमो सेशन मध्ये मी योग साधक सोनम तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. येस. चलो आता सर्वांनी व्हिडिओ स्टार्ट करायचा. आपलं फेस योगाचं सेशन आहे त्यामुळे सर्वांच्या व्हिडिओ तर चालू असायला पाहिजे. सर्वांचे चेहरे, सुंदर चेहरे दिसायला हवेत. ओके. तर सर्वांनी व्हिडिओ चालू करायचे आणि थोडंसं मोबाईलच्या जवळ यायचे, स्क्रीनच्या जवळ यायचे. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. ओके. त्या 2 प्रश्नांचं अगदी मनापासून उत्तर द्यायचं. ओके. चालेल ना? येस. आणि थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवायचंय. प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व राहायचंय. ओके. तर पहिला प्रश्न असा आहे की कोण कोण स्वतःवरती खूप प्रेम करतं? ओके. हा एक पहिला प्रश्न. ओके. जर प्रेम करत असाल तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करून मी पाठवायचंय. ओके. येस. ग्रेट. दीपाली ताईंचं फर्स्ट मी आलंय. थँक्यू. अपूर्वाताई थँक्यू. येस. सर्वांनी ज्यांचं खरंच मनापासून प्रेम आहे त्यांनी मी म्हणून टाईप करून पाठवायचंय. येस. थँक्यू फॉर युअर रिप्लायज. ग्रेट. मस्त. येस. तुम्ही सांगितल्यापासून जास्त. ग्रेट. छान. येस. आता दुसरा प्रश्न. ओके. हा झाला पहिला. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न. कोणाकोणाला वाटतंय की मी खूप सुंदर आहे? मी म्हणजे मी नाही, स्वतः तुम्ही. ओके. स्वतःमध्ये बघायचंय. कोणाकोणाला वाटतंय की मी खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे? ओके. मोठं मी आलंय. ग्रेट. मस्त. येस. मी टाईप करून पाठवायचंय. तनिष्का ताई खूप मोठा मी आले, खूप 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 जास्त प्रेम आहे. थँक्यू सो मच. चला सर्वांनी रिप्लाय करायचे. मी तर खूप खूप सुंदर आहे. ग्रेट. मस्त वाटतंय ऐकून. छान. ग्रेट. येस. थँक्यू फॉर युअर रिप्लायज. तर आता दुसरा एक प्रश्न असणार की
तर हे सर्व तुम्ही मी सांगितलं, तर सर्वांचं स्वतःवरती प्रेम आहे. सर्वांना वाटतं की मी खूप सुंदर दिसते. तर मग त्यासाठी स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी, स्वतःच्या सुंदरतेसाठी, स्वतःवरती प्रेम आहे म्हणून स्वतःसाठी आपण दिवसातला किती वेळ देतो, किंवा देतोत का आपण वेळ? हो किंवा नाही सांगा, देतोत का? जुने साधक आहेत, त्यांना छान सवय लागलेली आहे, ते रोजचा अर्धा तास देतात. नवीन साधकांकडून ऐकायचंय मला, देतो आपण अर्धा तास असेल, 10 मिनिट, 15 मिनिट, दिवसातला वेळ देतोत का आपण? जेन्युअनली सांगायचंय, खरोखर सांगायचं, स्वतःशी खोटं बोलायचं नाही. येस, नाही, येस आय गिव्ह टाइम, मनात असून होत नाही द्यायला, येस 5 मिनिट देतोत, मॉर्निंगचे 2 आवर्स, ग्रेट. प्रामाणिकपणे सर्वांनी उत्तर द्यायचे, आपण खरंच दिवसातला वेळ देतो का? आपल्या मानसिक शारीरिक आरोग्याची आपण काळजी घेतोत का? जर स्वतःवरती प्रेम आहे तर स्वतःला तो वेळ द्यायला हवा. आता सुरुवात केली आहे, ग्रेट, थँक्यू सो मच. तर मनापासून स्वतःवर प्रेम असणाऱ्या, स्वतःला सुंदर म्हणणाऱ्या, किंवा स्वतःच्या आंतरिक सौंदर्याची ज्यांना जाणीव नाहीये, ओके, आपण सर्वजण तर सुंदर आहोतच आहोत, आपण सुंदर, पण कोणाकोणाला त्याची जाणीव नसते, कोण कोणी स्वतःला वेळ पण देत नाही. तर त्या सर्वांसाठीच स्वतःवरती प्रेम असणारे, किंवा स्वतःला सुंदर दिवसातून बोलत नसणारे, त्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी हा वर्ग आहे. ओके, तर ते आपण थोडस स्वतःच्या जवळ येणार आहोत, स्वतःच्या सौंदर्याची आणखीन जाणीव आपल्याला होणार आहे. तर त्यासाठी हा वर्ग आहे. तुम्ही अत्यंत योग्य ठिकाणी आलेला आहात. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच फॉर युअर रिप्लायज. तर ओके, थोडंसं मी माझ्या रिलेटेड, मी 30 दिवस तुमच्या सोबत यावेळी असणार आहे, तर माझ्या रिलेटेड तुम्हाला ऐकायला आवडेल की मी कोण आहे, मी का शिकवतीये हे. ओके, तर माझं नाव सोनम. ओके, हरिओम, मी सोनम. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी सर्टिफाईड, इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर आहे, आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा इन्स्ट्रक्टर देखील आहे. ओके, तर मी तुमच्यासोबत या 30 दिवसांच्या जर्नीमध्ये 9:15च्या बॅचमध्ये तुमच्यासोबत असणार आहे. तर आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल पण थोडीशी माहिती देते. तर हा 30 दिवस फेस योगा सेशन, हा वर्ग सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे घेण्यात येतो. तर अशा आपल्या भरपूर साऱ्या बॅचेस आहेत. नित्य योग साधनाची एक बॅच आहे, आणखीन फॅट लॉसची एक बॅच आहे, योग निद्रेची नवीन बॅच आपली चालू झालेली आहे, आणि ही एक फेस योगाची बॅच चालू आहे. तर आपल्या या फेस योगाच्या बॅचमधून जवळजवळ 3,000 पेक्षा जास्त साधकांनी या सुंदर फेस योगा वर्गाचा लाभ घेऊन स्वतःचं आंतरिक सौंदर्य जाणून घेतलेलं आहे, व आज आत्मविश्वास पूर्ण सुंदर जीवन ते जगत आहेत. ओके, यस. तर अशा आणखीन फॅट लॉसच्या पण बॅचेस आहेत. तर त्या फॅट लॉसच्या बॅचमध्ये, नित्ययोग साधना बॅचेस मधून जवळजवळ 35,000 पेक्षा जास्त साधकांनी त्या वर्गांचा लाभ घेऊन स्वतःला व्याधी मुक्त केलेला आहे. एक सुंदर सुदृढ छान आरोग्य ते जगत आहेत. ओके, तर चला, तर मग या 30 दिवस फॅट लॉस सॉरी, फेस योगा सेशन मध्ये आपण काय काय घेणार आहोत, काय काय असणार आहे, त्याच्याबद्दल थोडीशी थोडक्यात माहिती देते. तर फेस योगा काय आहे? कोणी कोणी ऐकलंय की फेस योगा काय आहे हे? ओके, जुन्या साधकांना माहिती आहे, नवीन साधकांना ऐकलेलं आहे, कुठेतरी पाहिलेलं आहे. ओके, हा, ठीक आहे, मी त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुन्हा देते. ओके, तर कोणी कोणी इंस्टाग्राम वरती पाहिलेलं असेल, किंवा युट्यूब वरती पाहिलेलं असेल, तर त्यामध्ये काय असतं, फेस योगामध्ये फेसचे, चेहऱ्याचे वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात, वेगवेगळ्या पोजेस केल्या जातात, त्यामुळे पूर्ण चेहऱ्याचे जे मसल्स असतात ते स्ट्रेच होतात, त्यामुळे पूर्ण चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं, पूर्ण चेहऱ्यापर्यंत जास्तीत जास्त रक्ताचा प्रवाह पोहोचतो, जास्तीत जास्त ऑक्सिजन चेहऱ्यापर्यंत पोहोचतो. ओके, तर त्याच्यामध्ये भरपूर सारे मसाजेस आहेत, लिम्फॅटिक ड्रेनेज असेल, कोलॅजन बुस्टिंग असेल, ऑइल क्लिन्झिंग मसाज असेल, असे वेगवेगळे मसाजेसचे टाईप असणार आहेत. ओके, आणखी वेगवेगळे चेहऱ्याचे एक्सरसाइजेस असणार आहे. डोळ्यांच्या शुद्धीसाठी, मनाच्या शांतीसाठी त्राटकची क्रिया घेणार आहोत, तर त्याच्यामुळे डोळ्याचं आरोग्य सुधारतं. डार्क सर्कल असतील तर ते डार्क सर्कल कमी होण्यासाठी त्याची मदत होते. आणखी प्राणायाम असेल, मनाच्या शांतीसाठी, शरीराच्या शांतीसाठी, चांगली झोप होण्यासाठी प्राणायाम एक घेणार आहोत आपण. त्याच्यानंतर
वेगवेगळे फेस पॅक आपण देणार आहोत घरगुती. घरी आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी नॅचरली अवेलेबल आहेत त्या गोष्टींचे आपण नैसर्गिक फेस पॅक देणार आहोत. आणि पूर्ण 30 दिवसामध्ये एक नॅचरल फेशियल जे आपण संक्रांतीच्या अगोदर घेणार आहोत. ओके, तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. एक हेड मसाजचं पण सेशन असणार आहे. हेड मसाज म्हणजे पूर्ण डोकं शांत होण्यासाठी, केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी हेअर पॅक एक आपण देणार आहोत. अशा वेगवेगळ्या गोष्टी पूर्ण 30 दिवसांच्या जर्नीमध्ये असणार आहेत. ओके, तर फेस योगाचे बेनिफिट्स काय आहेत? तर चेहऱ्यावरती वांगाचे डाग असतील, पिंपल्स असतील, पुरळ असतील, अशा काही काही गोष्टी असतात, डार्क पॅचेस असतील, तर ते हळूहळू कमी होतात. हळूहळू कमी कसे होणार? तर चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं, जास्तीत जास्त ब्लड चेहऱ्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यामध्ये चेहऱ्यांचं आरोग्य सुधारतं. पिंपल्स असतील, डार्क सर्कल असतील, तर ते कमी होण्यासाठी मदत होते. ओके, डोळ्यांच्या भोवताली डार्क सर्कल असतील तर ते डार्क सर्कल कमी होण्यासाठी मदत होते. डिटॉक्स ज्युसेस, डिटॉक्स टी आपण देणार आहोत, त्याच्यामुळे पण पूर्ण चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी मदत होते. वयानुसार आपलं कोलॅजनचं प्रोडक्शन कमी होत जातं, तर ते प्रोडक्शन थोडंसं बूस्ट होण्यासाठी मदत होते. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपली जी त्वचा असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, प्रत्येक जी गोष्ट जी वरती जाते ती प्रत्येक गोष्ट खाली खेचली जाते. आपण वरती बॉल टाकला तर तो खाली येतो. तसंच तेच आपल्या स्किनवरती पण अप्लाय होतो. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपली स्किन खाली खेचली जाते. जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं ते कोलॅजनचं प्रोडक्शन, इलॅस्टिसिटी आपल्या स्किन मधली कमी होते आणि ती स्किन खाली उतरते. मग ती वरती लिफ्ट होण्यासाठी मदत होते. तर हे फेस योगाचे सर्व बेनिफिट्स आहेत. ओके, क्लिअर सर्वांना? ओके, डार्क सर्कल कमी होतात. आणखीन स्किनवरती फाईन लाईन्स असतील, सुरकुत्या असतील, तर त्या सुरकुत्या कमी होण्यासाठी मदत होते. खाली उतरलेली त्वचा वरती लिफ्ट अप होण्यासाठी मदत होते. ओके, मंकी पॅच असेल, ओठांच्या भोवताली डार्कनेस असेल, स्किनवरती पण चेहऱ्यावरती पण डार्क पॅच असेल, म्हणजे अनइवन, कुठे कुठे डार्क असते, कुठे कुठे थोडीशी व्हाईट व्हाईट स्किन असते, तो पूर्ण चेहऱ्याचा एक कलर होण्यासाठी मदत होते. ओके, क्लिअर? डबल चेन कमी होते. येस, चेहऱ्यावरचे जे वेगवेगळे आपण एक्सरसाइजेस करतो तर त्या एक्सरसाइजने काय होतं, पूर्ण चेहऱ्यावरचे फॅट्स कमी होतात. डबल चिन कमी होण्यासाठी मदत होते. ओके, आपण क्वेश्चन आन्सर शेवटी घेऊयात. ओके, तुम्हाला मी वेळ देणार आहे क्वेश्चन आन्सर करायला. शेवटी सर्वांच्या क्वेश्चनचं, प्रश्नांचं सर्वांच्या उत्तर दिलं जाईल. ओके, क्लिअर सर्वांना? हात वरती करून सांगा. थँक्यू फॉर युअर रिप्लायज. ओके, तर आज आपण आपलं मसाजचं सेशन असणार आहे. तर मसाजच्या सेशनमध्ये आपण मेसेजमध्ये सांगितलं होतं की तुमच्यासोबत एक ऑइल, जे का रेग्युलर तुम्ही यूज करता, ऑइल यूज करत नसाल तर मॉइश्चरायझर यूज करू शकतात. मॉइश्चरायझरने पण मसाज करू शकतात. ओके, चला सुरू करूयात मग. येस, ग्रेट. चला, जे काही ऑइल असेल, मॉइश्चरायझर असेल, ते पूर्ण कपाळापासून ते आपल्या कॉलर बोन पर्यंत लावायचंय. ओके, हा, आणि सकाळचं सेशन केलं असेल, सकाळी मसाज केलं असेल, दुपारी मसाज केलं असेल, तर डबल मसाज करू नका. एक्सरसाइजेस असतील तर एक्सरसाइजेस तुम्ही करू शकतात. ओके, येस. आणखी एक महत्वाची सूचना आहे. तर या वर्गाच्या आपल्या एकूण 3 बॅचेस असणार आहेत. ओके, सकाळची एक बॅच आहे ती 11:30ची बॅच आहे. दुपारची बॅच असणार आहे ती 3ची बॅच, आणि ही जी आहे ती 9:15ची बॅच. अशा 3 बॅचेस आहेत. त्या तिन्ही बॅचेस पैकी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोणतीही बॅच करू शकतात. तिन्हीच्या तिन्ही करायच्या असतील तर तिन्ही करू शकतात. फक्त फेस मसाज, मसाज ज्या दिवशी असणार आहे त्या दिवशी एकदाच मसाज करायचा. मसाज दिवसातून फक्त एकदा करायचा. ओके, बाकीचे एक्सरसाइजेस असतील, त्राटक असतील, बाकीचे हेड मसाज असेल, ते तुम्ही दिवसातून तुम्हाला जेव्हा वाटेल, तिन्ही सेशन मध्ये करायचं असेल तर तिन्ही सेशन मध्ये करू शकतात. येस, थँक्यू सो मच. ओके, आणि हे आपले लाईव्ह सेशन असणार आहेत. आपण रेकॉर्डिंग देत नाही. डेमो सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. ओके, येस. चलो, अप्लाय करून घ्यायचंय पूर्ण कपाळापासून ते हनुवटीपर्यंत, पूर्ण गळा ते कॉलर बोन. ओके, पूर्ण अप्लाय करायचा. आपला जेवढा गळा ओपन आहे तिथपर्यंत अप्लाय करायचंय. ताट बसायचंय, पाठीचा कणा सरळ. आजचं डेमो सेशन आहे तर थोडा वेळा, येस, ॲलोवेरा जेल चालेल, वॉर्म वॉटर पण चालेल. ऑइल सूट होत नसेल तर वॉटर पण चालेल. वॉर्म वॉटर घेऊ शकतात किंवा नॉर्मल वॉटर घेतलं तरी चालेल. ताट बसायचंय, पाठीचा कणा सरळ, पूर्ण कपाळापासून ते गळ्यापर्यंत, कॉलर बोन पर्यंत टॅपिंग करायचंय. कंटिन्यू. एक, डोळे बंद,
फील करायचे, पूर्ण चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होत आहे. 2, 3, 4. सोनलताई, फ्रेश फ्रूट पल्प नका घेऊ. ओके, नॉर्मल आपलं ऑइल असेल, मॉइश्चरायझर घ्या, कारण आपण जास्त वेळ मसाज करणार आहोत, तर ते नका घेऊ. 5, 6. कंटिन्यू करा, पूर्ण चेहरा टॅप टॅप करायचा आहे. 8, 9, 10. कंटिन्यू. 11, 12. चेहरा रिलॅक्स, चेहऱ्यावरती कुठेही ताण नाहीये. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स, हात खाली, डोळे बंद. दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा, सैल सोडून द्या. रिलॅक्स, सावकाश डोळे उघडायचेत. येस, ऑइल अप्लाय करायचे. ओके, प्रेरणात आहे पूर्ण. जास्तीत जास्त, जेवढं जास्त तुम्ही ऑइल अप्लाय करणार तेवढे जास्त बेनिफिट्स असतील. हाताचं आणि स्किनचं, चेहऱ्याचं फ्रिक्शन झालं नाही पाहिजे, स्मूथली मुवमेंट झाली पाहिजे. यानंतर कपाळ, हाताच्या 4 बोटांनी. ओके, उभी 4 बोट, एक स्वाईप करत टेम्पोरल रिजन पर्यंत, पाठीचा कणा सरळ. 2, श्वासासोबत. 3, कंटिन्यू. 4, श्वासासोबत करायचंय. 5, 6, कंटिन्यू. 7, 8, 9, 10. येस, बदाम तेल चालेल. रिलॅक्स, पूर्ण कपाळ ढिले करा, सैल सोडून द्या. रिलॅक्स, सावकाश डोळे उघडायचेत. यानंतर पूर्ण भुवया पिंचिंग करायचं. अंगठ्या शेजारचे बोट, अंगठा आणि अंगठ्या शेजारचे बोट, दोन्ही बोटांनी भुवया. 1, 2, डोळे बंद. फील द रिलॅक्सेशन, पूर्ण चेहरा, डोकं शांत होत आहे. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होत आहे. 3, 4, 5, कंटिन्यू. पाठीचा कणा सरळ, ताठ बसा. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स, पूर्ण चेहरा, डोळे ढिले करा, सैल सोडून द्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा, सैल सोडून द्या. रिलॅक्स. ओके, कपाळाच्या मसाजमुळे काय होतं, तर कपाळावरचं टॅनिंग असेल, फाईन लाईन्स असतील, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन्स असतील, तर त्या कमी होण्यासाठी मदत होते. ओके, यानंतर डोळ्यांच्या खाली व्यवस्थित, डोळ्यांच्या खाली जास्तीत जास्त ऑइल अप्लाय करायचं. डोळ्यांच्या खालची त्वचा नाजूक असते. ओके, व्यवस्थित अप्लाय करून घ्या. ओके, यानंतर काय करायचंय, अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं. ओके, चेहरा रिलॅक्स, अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं बरोबर डोळ्यांच्या खालून मसाज करत करत टेम्पोरल रिजनला, टेम्पोरल रिजनला थोडंसं प्रेशर द्यायचं. हा जो भाग असतो आपल्याला आपला, त्याला म्हणतात टेम्पोरल रिजन. मसाज करत. 1, डोळे बंद ठेवायचे, पाठीचा कणा सरळ. 2, फील द रिलॅक्सेशन, शरीराची मनाची शांतता अनुभव करायचे. डोकं शांत होत आहे, चेहरा रिलॅक्स होत आहे. 4, 5, 6, 7. चेहऱ्यावरती कुठेही ताण नाहीये, चेहरा ढिला,
सैल, रिलॅक्स. 9 आणि 10. रिलॅक्स. सावकाश हात खाली, दोन्ही डोळे ढिले, सैल, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. त्याने काय होतं तर डोळ्यांच्या भोवतालचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. जास्तीत जास्त रक्ताचा प्रवाह डोळ्यांच्या भोवती होण्यासाठी मदत होते. डार्क सर्कल असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. यानंतर गालासाठी. ओके. दोन्ही हात पूर्ण, दोन्ही हाताचे पंजे बरोबर नाकापासून आपलं जे हे चिक बोन आहे ते हायलाइट व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, बरोबर व्ही शेप मध्ये डाऊनवर्ड यायचंय, चिक बोन सोडायचंय आणि पुन्हा अपवर्ड टेम्पोरल रिजनला थोडंसं प्रेशर. पाठीचा कणा सरळ. ओके. कंटिन्यू. एक, गालांचं आणि हाताचं फ्रिक्शन झालं नाही पाहिजे, घर्षण झालं नाही पाहिजे. ओके. त्यासाठी ऑइल जास्त अप्लाय करा. ऑइल असेल, मॉइश्चरायझर असेल, जास्त अप्लाय करा. कंटिन्यू. 2, 3, 4, 5, 6. कंटिन्यू. 7. ऍक्टिव्ह पिंपल्स, पसवाले पिंपल्स असतील तर करू नका. ओके. त्याच्यामध्ये पू असेल तर ते करायचं नाही. ओके. त्यांना छेडायचं नाही. साईडने करू शकतात, त्याच्यावरून जास्त फ्रिक्शन करू नका. 9, तो भाग अवॉइड करा. आणि 10. रिलॅक्स. पूर्ण चेहरा, डोकं ढिले करा, सैल सोडून द्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या. सावकाशपणे श्वास सोडा. रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचेत. यानंतर नाकासाठी. सायनसचा पॉइंट. नाक आपलं नाक जिथे संपतं तिथे इथे थोडासा खड्डा असतो. सापडला सर्वांना? चेक करा. सापडला? तो असतो सायनसचा पॉइंट, प्रेशर पॉइंट असतो. थोडस प्रेशर द्यायचं आणि क्लॉकवाईज रोटेशन. एक, ताठ बसा, डोळे बंद. 2, जे काही करत आहोत आपण त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या शरीरामध्ये होत आहेत, चेहऱ्यामध्ये होत आहेत, अनुभव करायचे. 4, 5, चेहऱ्याची, डोक्याची शांतता अनुभव करायची. 6, 7, 8, 9, 10. विरुद्ध दिशेने कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. पूर्ण नाक ढिले करा, सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. सायनसचा त्रास असेल, सर्दी झाल्यानंतर सायनसचा त्रास होतो किंवा कोणाला रेग्युलरली पण सायनसचा त्रास असतो, तर तो सायनसचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. ह्या प्रेशर पॉइंट मुळे पूर्ण चेहरा, डोकं शांत होण्यासाठी मदत होते. गालाचं जे मसाज केलं त्याने काय होतं तर खाली उतरलेली स्किन असते, खाली उतरलेले जे गाल असतात ते गाल लिफ्ट अप होण्यासाठी मदत होते. गालावरती पिंपल्स असतील, वांगाचे डाग असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. यानंतर वरचा ओठ आणि खालचा ओठ या भागावरती डार्कनेस असतो, त्याला काय बोलतात, मंकी पॅच बोलतात. ओके. काळवंडलेलं असतं, तर ते कमी होण्यासाठी दोन्ही हातांची दोन्ही बोटं, अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं, ओके, सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचं. एक, डोळे बंद ठेवून फील करायचे. जे काही मसाज करतोय आपण ते डोळे बंद करून करायचे. 2, 3, 4, 5, 6, डोळे बंद. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. वरचा ओठ, खालचा ओठ ढिला करा, सैल सोडून द्या. रिलॅक्स.
यानंतर जॉ लाईन. ओके, ही जी जॉ लाईन असते ती शार्प होण्यासाठी मदत होते. ओके, अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं. ओके, या प्रकारे नक्कल करायचे, हुक करायचे आणि बरोबर दोन्ही बोटांच्या मधोमध आपली जॉ लाईन असेल. ऑइल अप्लाय केलं नसेल तर व्यवस्थित ऑइल अप्लाय करून घ्या आणि मग मसाज करायचे. एक, बरोबर कानापर्यंत. दोन, तीन, चार, कंटिन्यू. पाच, पूर्ण स्ट्रोक दिले पाहिजे असं काही नाही. हात अवघडला, हात खाली घ्यायचा, पुन्हा कंटिन्यू करायचा. सहा, सात, आठ, नऊ आणि 10. रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास घ्या. ताठ बसा, पाठीचा कणा सरळ. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. यानंतर पूर्ण गळा. ओके, पूर्ण गळा कॉलर बोन पासून अपवर्ड डिरेक्शन मध्ये मसाज करायचंय. पूर्ण गळ्यावरती अप्लाय करून घ्या, अप्लाय केलं नसेल ऑइल तर. आणि बरोबर खालून वरती या प्रकारे मसाज करत जायचंय. एक, दोन, आपला जो हा मिडल पोर्शन असतो, ओके, श्वासनलिका, अन्ननलिका, त्या भागावरती जास्त प्रेशर द्यायचं नाही, जास्त दाबायचं नाही. ओके, सावकाश. दोन, तीन, चार आणि 5. रिलॅक्स. यानंतर सर्क्युलर डिरेक्शन मध्ये. एक, दोन, कंटिन्यू. तीन, चार, 5, विरुद्ध दिशेने. एक, अँटी क्लॉकवाईज. दोन, पूर्ण गळा कव्हर. तीन, चार, 5. रिलॅक्स. सेंटर. ताठ बसा. दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचेत. त्यानंतर आपले हाताचे हाताचा पूर्ण पंचा जेवढा पाठीमागे जाईल तेवढा पाठीमागे. ओके, जेवढा जाईल तेवढा पाठीमागे जायचंय आणि सावकाश मसाज करत करत पुढे पर्यंत यायचंय, कॉलर बोन पर्यंत. ओके, कंटिन्यू. एक, हाताला ऑइल अप्लाय करून घ्या. दोन, कंटिन्यू. पूर्ण चेहरा, खांदे, पूर्ण डोकं, शरीर रिलॅक्स होत आहे, फील करायचंय. सहा, सात, आठ, नऊ आणि 10. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. यानंतर कान. ओके, आपले जे कान आहे त्याच्या कानाच्या जिथे आपण कान टोचवतो, ओके, कान टोचवतो त्याच्या बरोबर पाठीमागे, कान जिथे आपल्या स्किनला जोडलेले जातात, चेहऱ्याला जोडले जातात कान. ओके, त्याच्या बरोबर पाठीमागे एक छोटासा खड्डा असतो. चेक करा, सापडला सर्वांना? मिळाला? यस, चेक करा थोडस तिथल्या तिथे. आणि तिथे एकदम किंचितस हलकस प्रेशर द्यायचं आणि क्लॉकवाईज रोटेशन प्रेशर द्यायचंय. इथे समजा मी इथे कान आहे, कानाच्या पाठीमागे प्रेशर देते, या प्रकारे गोलाकार फिरवायचे. ओके, तिथे किंचितच प्रेशर, हलकच प्रेशर, जेणेकरून रिलॅक्सेशन मिळालं पाहिजे. ओके, एक, दोन, कंटिन्यू. तीन, दोन्ही हाताने. चार, 5, डोळे बंद करून अनुभव करायचे. 6, 7, डोळे बंद. 8, 9, 10. रिलॅक्स. ताठ बसा, पाठीचा कणा सरळ. दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा ढिला करा. सैल सोडून द्या.
त्यानंतर पूर्ण चेहरा कव्हर करायचा आहे. ओके, पूर्ण गळ्यापासून अपवर्ड मसाज करत करत वरती जायचंय, पुन्हा साईडने खाली. ओके, कंटिन्यू. ताट बसा. 1 2 कंटिन्यू. 3 4 5 6 फील रिलॅक्सेशन. 7 साईडने खाली यायचंय, साईडने खाली यायचंय. ओके, अपवर्ड गेल्यानंतर साईडने. दीपाताई एकदा बघा, एकदा बघा. ओके, असं अपवर्ड गेलं तर मग साईडने खाली यायचं. ओके, या प्रकारे. हा, 9 आणि 10. रिलॅक्स. ताट बसा. डोळे बंद. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे बंद करायचे. बंद डोळ्यांनी स्वतःचा सुंदर तेजस्वी चेहरा अनुभव करायचा आहे. चेहऱ्यावरती एक छानशी गोड स्माइल ठेवायचे. चेहऱ्यावरती कुठेही ताण नाहीये. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण चेहरा, कपाळ, दोन्ही भुवया ढिल्या करा. सैल सोडून द्या. दोन्ही डोळे, नाक, दोन्ही गाल, वरचा ओठ, खालचा ओठ, दोन्ही कान, पूर्ण हनुवटी, पूर्ण गळा. पूर्ण शरीर डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत ढिले करा. सैल सोडून द्या. त्रिवार ओंकार सर्वजण एकसाथ म्हणणार आहोत. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास घ्या. अ श्वास घ्या. अ ओ शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. पूर्ण शरीराची, डोक्याची, मनाची शांतता अनुभव करायचे. यानंतर ही स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही हातांचे तळहात एकमेकांवरती घर्षण करायचे. तयार झालेल्या ऊर्जेने, उष्णतेने पूर्ण चेहरा व डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करायचेत. पुन्हा एकदा दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घर्षण करा आणि सावकाश दोन्ही हातांचे तळवे दोन्ही डोळ्यांवरती टेकवायचेत. फील रिलॅक्सेशन. आणि सावकाश बाहेरील प्रकाशाची जाणीव करत अगत दोन्ही डोळे ओपन करायचे. चेहऱ्यावरती छान गोड स्माइल ठेवायचे. थँक्यू. थँक्यू सो मच. यानंतर तसेच दोन्ही हात हृदयावरती टेकवायचे. पाठीचा कणा सरळ. ताठ बसायचे आणि मी जे काही अफर्मेशन बोलतीये ते मोठ्याने बोलायचे आणि ते आतमध्ये फील करायचे, आतून फील करायचे. ओके, ब्युटी अफर्मेशन्स. ओके, माझं स्वतःवरती खूप खूप प्रेम आहे. माझं स्वतःवरती खूप खूप प्रेम आहे. मी खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा रिपीट करायचंय. मी खूप सुंदर आहे. चेहऱ्यावरती एक छानशी गोड स्माइल ठेवायचे आणि सावकाश डोळे उघडायचे. थँक्यू सो मच. ओके, तर हे जे दोन्ही अफर्मेशन आहेत
ते रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर स्वतःशी बोलायचे. सर्वांचं स्वतःवरती प्रेम आहे, तर स्वतःला ते म्हणायचंय, बोलायचंय स्वतःशी, आतून फील करायचंय. ओके. आणि सकाळी उठल्यानंतर आरशात आपण जेव्हा बघतो, तेव्हा पण ते अफर्मेशन सर्वांनी स्वतःसोबत बोलायचे. जुने साधक आहेत ते सर्वजण बोलतात. ओके. तर तुम्ही बोलायचे. ओके. तर ओके, आजचा वर्ग कसा वाटला कृपया चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकतात. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आणि वर्ग संपल्यानंतर सर्वांनी फेस वॉश करायचे. तुम्ही मॉइश्चरायझर यूज केलेला असू द्या, तुम्ही जेल यूज केलेला असू द्या, किंवा ऑइल यूज केलेला असू द्या. मसाज केल्यानंतर काय होतं, ते दिवसभराची धूळ असेल, माती असेल, डेड स्किन असेल, ती पूर्ण निघते. मग ती तशीच चेहऱ्यावरती राहते. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं, पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे काय करायचं, तर फेस वॉश कंपल्सरी, फेस वॉश करायचा मसाज नंतर. ओके. येस. चालेल. ओके, हा वर्ग आवडला असल्यास नक्की रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन चालू आहे. ओके, जिथे तुम्हाला ही डेमो सेशनची लिंक मिळाली, झूमची लिंक मिळाली, तिथेच पेमेंटची लिंक आहे. काही प्रश्न असतील तर पर्सनली कॉल करू शकता, मेसेज करू शकतात. बरोबर. आणि ह्या फेस योगा सेशन सोबत तुम्हाला योग निद्रेचं बोनस सेशन मिळणार आहे. रोज रात्री अर्ध्या तासाची योग निद्रा. योग निद्रेने काय होतं, तर शरीर मन शांत होतं. शांत झोप लागण्यासाठी मदत होते. हे जे असतात चेहऱ्यावरती जे पिंपल्स असतील, डार्कनेस असेल, जे काही स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, तुम्ही जेवढं जास्त स्ट्रेस असणार लाईफमध्ये, जेवढं जास्त स्ट्रेस टेन्शन असेल, तेवढं जास्त चेहऱ्यावरती सुरकुत येतात. आपण एक्सप्रेशन कसे फेशियल मसल्सने एक्सप्रेशन आपण दाखवतो. टेन्शन असेल किंवा आपोआप आपला चेहरा असा होतो. मग ते जे असतात फाईन लाईन्स येतात, तर त्या फाईन लाईन्स वाढतात. त्यामुळे योगनिद्रेमुळे काय होतं, तर डोकं शांत होतं, मन शांत होतं, ताण तणाव निघून जाण्यासाठी, कमी होण्यासाठी मदत होते. तर त्याच्यासोबत आपल्याला बोनस योग निद्रेचं सेशन मिळणार आहे. ओके. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर आता तुम्ही प्रश्न विचारू शकतात. ओके. रोज अर्धा तास क्लास असणार आहे. रोज अर्धा तास असणार आहे. आज आपलं डेमो सेशन होतं, त्यामुळे थोडासा वेळ लागला. ओके. कॉन्टॅक्ट नंबर ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व वर्ग शिक्षकांचे नंबर दिलेले आहेत. तिथे तुम्ही त्यांना पर्सनली कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, तुमचे प्रश्न विचारू शकतात. योग निद्रेचा टाइम 10 वाजता आहे. 10 वाजता असणार आहे योग निद्रा. रोज रात्री 10 वाजता योग निद्रा. ओके. हा, फेशियल हेअर्स. मूळ कारण फेशियल हेअर्सचं मूळ कारण काय असतं, तर हार्मोनल इनबॅलन्स. शरीरामध्ये हार्मोनल इनबॅलन्स का होतो, आपली लाईफस्टाईल बिघडलेली लाईफस्टाईल असते त्यामुळे. जेवणाच्या वेळा असतील, दिवसभर पाणी पिणं असेल, काहीही अबर खाणं असेल, तळलेले पदार्थ असतील, फास्ट फूड असेल, मैद्याचे पदार्थ असतील, तर त्यामुळे हार्मोनल इनबॅलन्स होतो. आणि त्यामुळे चेहऱ्यावरती हेअर्स येतात. चेहऱ्यावरतीच नाही, पूर्ण शरीरावरती हेअर्सची ग्रोथ होत असते. मग त्यामुळे थोडंसं झोप इम्प्रूव्ह झाली पाहिजे, स्ट्रेस टेन्शन कमी झालं पाहिजे. ओके. तर त्याच्यामुळे तो हार्मोनल इनबॅलन्स व्यवस्थित बॅलन्स होतं, हार्मोन्स बॅलन्स होतात, आणि मग हळूहळू ते फेशियल हेअर्स कमी होतात. ओके. डार्क सर्कल कशामुळे येतात, तर व्यवस्थित झोप होत नसेल तर डार्क सर्कल येतात. एकच मिनिट. ओके. हा, पायलताई, ऑइल जर स्किनवरती जर तुम्हाला सूट होत नसेल, तर चेहऱ्यावरती पिंपल्स येऊ शकतात. मग तुम्ही काय करायचं, थोडंसं डायल्यूट करून यूज करा. ऑइली स्किन असेल तर बदाम ऑइल नाही यूज करायचं. ओके. किंवा जर यूज करायचं असेल तर थोडंसं पाणी ऍड करून यूज करायचं, डायल्यूट करून. ओके. काही प्रश्न असतील तर हँड रेज. येस, आज पण असणार आहे योग निद्रेचं सेशन. ओके. चेहराच बॉडीपेक्षा काळवंडला आहे किंवा काळा पडला आहे, तर मग ते टॅनिंग पण असू शकतं, किंवा व्यवस्थित चेहऱ्यापर्यंत ब्लड सर्क्युलेशन होत नाहीये. आजपर्यंत कोणीतरी केलेले आहेत का चेहऱ्याचे एक्सरसाइजेस? कोणीही केलेलं नाहीये. ओके. त्यामुळे हळूहळू ते चेहऱ्याचा जो डार्कनेस असतो, तो डार्कनेस पण कमी होतो. ऑइलला दुसरा पर्याय आहे मॉइश्चरायझर असेल, कोणताही मॉइश्चरायझर यूज करू शकतात, किंवा आपलं जेल, ॲलोवेरा जेल असेल, ॲलोवेरा जेल यूज करू शकतात. ओके. नारळाचं तेल पण चालेल, खोबऱ्याचं तेल पण चालेल, पण ते थोडंसं प्युअर असलं पाहिजे, त्याच्यात काही ऍड केलेलं नसतो. हा, आय शिल्ड.
डोळ्यांच्या वरची जी त्वचा खाली उतरली असते ती पण कमी होण्यासाठी मदत होते. डोळ्यांचे आपण वेगवेगळे एक्सरसाइजेस घेणार आहोत, मसाजेस घेणार आहोत, त्राटक घेणार आहोत, त्याने होणार आहे. फॅट लॉसच्या बॅचेस आपल्या चालू आहेत. ओके, रेग्युलर फॅट लॉसच्या बॅचेस चालू आहेत. येस, सोनाली ताई तुम्हाला बोलायचं आहे का? ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी इलेक्ट्रॉनिक हँड रेज करा. रिॲक्शनच्या बटन वरती क्लिक केल्यानंतर रेज हँडचा ऑप्शन येतो, मग तिथे रेज हँड करा, मी तुम्हाला अनम्यूट करण्याची परमिशन देते. ओके, येस, एकच मिनिट. सोनाली ताई, हा अनम्यूट करा आणि बोला. हॅलो मॅम. हा बोला. मॅम मी आज मसाज क्रीम वापरली तर चालते का? मसाजची क्रीम कोणती वापरली तुम्ही? फ्रूट्स आहे मॅडम, मिक्स फ्रूट. मिक्स फ्रूट म्हणजे जास्त केमिकल्स वगैरे त्याच्यात ऍड केलेली नाहीये, तुम्हाला सूट होतीये? येस. ओके, चालेल, मग काही हरकत नाही, तुम्ही कंटिन्यू करू शकता. ओके, पण ती जे मसाजची जरी क्रीम तुम्ही यूज केली तरी फेस वॉश करायचा आणि पुन्हा तुम्ही यूज करून झोपलात तरीही चालेल. ओके, काही हरकत अच्छा नाही, पण मसाज केल्यानंतर कंपल्सरी फेस वॉश करायचा. ओके. मॅडम, हे जे चिक्स हे आहे म्हणजे इथनं जे चिक्स बोनवरचं जे फॅट्स आहे ते कमी होईल ना मग? येस, फॅट्स कमी होतात सकाळी उठल्यानंतर. आता थोडंसं रुटीन मध्ये ठेवायचं, सकाळी उठल्यानंतर टॅपिंग करायचं. ओके, टॅपिंग करायचं. आपण जसे जसे हळूहळू एक्सरसाइजेस घेणार आहोत ते एक्सरसाइजेस तुम्ही रेग्युलरली दिवसातून तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करत राहायचा. आपण सेशन मध्ये तर घेणार आहोत पूर्ण अर्धा तास, आता ते कंटिन्यू आपण ते करणार आहोत, पण तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं पण तुम्ही करायचं, मग ते फेसवरचे फॅट्स पण कमी होतात. मॅडम, तो जर मग आता आपण फेशियल जे एक्सरसाइज घेतो तो आपण, माझी सेकंड बॅच आहे, आपण ते रेग्युलरली स्टेप बाय स्टेप घेतो ना, हा, तसं मग ते आठवत नाही, मग कुठलीही स्टेप केली तर चालते का? हा, कोणतीही स्टेप अगोदर केली तरी काही हरकत नाही. असं काही नाहीये की ते स्टेप बाय स्टेप एक म्हणजे व्यवस्थित, किंवा कपाळ केलं लगेच गळा केला लगेच गाल केलं ते व्यवस्थित दिसत नाही किंवा व्यवस्थित वाटत पण नाही. बरोबर वरून खालीपर्यंत आलो किंवा खालून वरती, मसाज करताना तर डाऊनवर्ड स्ट्रोक द्यायचंच नाही, अपवर्ड स्ट्रोक्स द्यायचे. ओके, व्यवस्थित करायचं. एका फॉर्म मध्ये आपण घेताना घेतो, पण तुम्हाला वाटलं की गळ्यावरती फॅट्स आहेत, गालावरती फॅट्स आहेत, तर मग गालाचे गळ्याचे जास्त एक्सरसाइजेस करायचे. ओके, डबल चीन असेल तर मानेचे असतात सूक्ष्म व्यायाम, मानेचे जे व्यायाम आहेत ते करायचे. ओके, ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सोनाली ताई. येस, श्रद्धा ताई तुम्ही बोलणार आहात का? हा, अनम्यूट करा. हॅलो, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस सेशन. मस्त झाला क्लास. माझे दोन थँक्यू. क्वेश्चन्स आहेत. एक तर योग निद्राची लिंक कुठे मिळेल, आणि मी आता एनरोल पण केलं आपल्या फीस योगासाठी मंथली. आणि मग सेकंड इज की सर्टिफिकेशन्स काही आहेत का, म्हणजे सर्टिफाईड फेस योगा ट्रेनर बनायचं असेल तर? नाही, आपण सर्टिफिकेशनचे आणखीन कोर्सेस घेत नाहीयेत, हम्म. सर्टिफिकेशन नाहीयेत, रेग्युलर बॅचेस आहेत फक्त. आणि योग निद्रेची जी लिंक आहे ती तुम्हाला ग्रुपवरती, फेस योगाच्या ग्रुपवरती मिळून जाईल. बरं, ठीक आहे. ओके, हो हो. थँक्यू सो मच श्रद्धा ताई. येस, प्राजक्ता ताई तुम्ही बोलणार आहात का? हँड रेज केलाय. येस, कोणाला आणखी काही प्रश्न आहेत का? प्रश्न असतील तर विचारू शकतात, किंवा इथे विचारायचं नाहीये, कॉल मेसेज करून पर्सनली बोलायचं असेल तरी पण करू शकतात. ओके, कॉल मेसेज करू शकतात. येस, पेमेंट कसं करायचं? तुम्हाला जिथे झूमची लिंक मिळाली, आता डेमो सेशनची जी लिंक मिळाली तो मोठासा मेसेज आहे, तो मोठा मेसेज व्यवस्थित रीड करायचा. तिथे लिंक दिलेली आहे, त्याचे फायदे त्याचे बेनिफिट सर्व गोष्टी त्या मेसेजमध्ये दिलेल्या आहेत. आणि ग्रुपवरती येणारा प्रत्येक मेसेज व्यवस्थित रीड करायचा, तो आपल्या फायद्याचा असणार आहे. ओके, व्यवस्थित रीड करायचा. योग निद्राची लिंक आपल्या फेस योगाच्या ग्रुपवरती येईल. हा, येस. अंजुताई तुम्ही बोलणार आहात का? विचारायचंय काही? हा, अनम्यूट करा आणि बोला. फॅट बोला. लॉस फॅट लॉसचा क्लास किती, टायमिंग काय? फॅट लॉसच्या आपल्या एक एक तासात 1.5 तासाच्या बॅचेस आहेत. मॉर्निंगला 2 बॅचेस आहेत, इव्हिनिंगला 1 बॅच आहे. आणि नित्य योग साधनेच्या 1-1 तासाच्या बॅचेस आहेत. सकाळी 10 पर्यंत बॅचेस आहेत आणि इव्हिनिंगला 2 ते 3 बॅचेस आहेत. ओके, त्याच्या डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर मला पर्सनली मेसेज करा, तुम्हाला मी डिटेल्स पाठवेल. ओके, ओके ओके, थँक्यू. थँक्यू सो मच अंजुताई. येस, आणखी कोणाला बोलायचं आहे का?
फेस मसाज डेली करायचं नाही, फेस मसाज अल्टरनेट डेज तुम्ही करू शकता. तसं आपण पूर्ण 30 दिवसामध्ये घेणार आहोत. ओके, पिंपल्स कमी होतील. येस, नक्की पिंपल्स कमी होतील. पिंपल्स येण्याचं कारण असतं अपचन होत असेल, पोट व्यवस्थित सकाळी उठल्यानंतर साफ होत नसेल, व्यवस्थित झोप होत नसेल, तर हे पिंपल्स येण्याची कारणं आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जर पूर्ण 30 दिवस मन लावून सर्व गोष्टी, सर्व नियम व्यवस्थित पालन केले, सांगितलेल्या सूचनांचं व्यवस्थित पालन केलं, तर 100% तुम्हाला बेनिफिट्स मिळतील. करके देखो, मी कितीही सांगितलं ओरडून ओरडून, पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. मी खूप सांगितलं, हे होतं ते होतं, तुमचा आता विश्वास बसेलही किंवा बसणारही नाही, पण तुम्ही जेव्हा फील कराल तेव्हा तुम्हाला वाटणार आहे की नाही, येस, याने होतंय. आणि त्या लिंकमध्ये जिथे तुम्हाला झूमची लिंक मिळाली, तिथे आपल्या सोशल मीडियाची, इंस्टाग्रामच्या लिंक्स पण आहेत, तिथे एकदा क्लिक करून बघा. आपले जे जुने साधक आहेत त्यांना काय काय फायदे झाले, त्यांची लाईफस्टाईलमध्ये कशा चेंजेस आल्यात, तर त्या गोष्टी एकदा ऐका. आवर्जून ती गोष्ट ऐका, ते बघा, त्यांचे व्हिडिओज बघा. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन थोडंसं मोटिवेशन मिळेल. ओके. योग निद्राचं बोनस सेशन असणार आहे, ते 10 वाजता स्टार्ट होणार आहे. आपल्या फेस योगाच्या ग्रुपवरती त्याची मेसेजची लिंक आलेली असेल. ओके. ओके, चालेल. ज्यांना लिव्ह करायचे ते लिव्ह करू शकतात. उद्या तर आपलं बरोबर अगोदरच सेशन संपणार आहे, कारण अर्धा तासच आहे. 9:15 वाजता बरोबर स्टार्ट होणार, बरोबर अर्धा तासाने कम्प्लीट होणार. याच ग्रुपवरती येईल लिंक, येईल येईल येईल. ओके, चालेल. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? ओके, चालेल. थांबूयात मग आपण. हेअरसाठी हेड मसाज आहे. हेड मसाज आहे, हेअर पॅक देणार आहोत आपण. ओके. स्ट्रेस, टेन्शन कमी झालं, व्यवस्थित सर्व न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये गेले, तर केसांचं पण आरोग्य, एकंदरीत स्किनचं, केसांचं आरोग्य सुधारतं. हा, नेहाताई बोलायचे का? नेहाताई हे करा. येस, व्हिडिओ ऑन करा तुमचा. हा, अनम्यूट करा आणि बोला. तर मॅम मला विचारायचं होतं की ते कुमकुमादी सिरमनी मसाज केली जर फेस धुवून, तर मग ते रात्रभर आपण नाही ठेवू शकत का, जर फेस धुतलेला असला तर? कोणतं सिरम वापरलं तुम्ही? कुमकुमादी ऑइलच आहे ते, माझं ऑर्गॅनिकचं काम, म्हणजे मी स्वतः बनवते ते प्रोडक्ट. हम्म. तर ते कुमकुमादी सिरम यूज केलं होतं, ते ऑइल पासूनच बनलेलं आहेत सगळ्या. ओके. तर जर आपण फेस धुवून मसाज केली तर रात्रभर ते ठेवू शकतो का? म्हणजे मी लोकांना तेच कमेंट म्हणजे हे करते, म्हणजे रिकमेंड की रात्रभर ठेवा. नाही तर नाही, तुम्ही आपल्या मसाज रात्रभर, नंतर ठेवू हा, शकतो का? रात्रभर तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाहीये. पण जेव्हा तुम्ही मसाज करता, आपण जेव्हा लावतो फक्त तेव्हा आपण तसंच सोडू. हा, पण जेव्हा आपण मसाज करतो, आपण बरं. स्ट्रोक्स देतो, तर मसाज केल्यानंतर काय होतं, चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते, ओके, ती डेड अच्छा. स्किन निघते. दिवसभराची धूळ, माती असेल, त्या गोष्टी सर्व निघतात आणि त्या निघल्यानंतर ते तशाच चेहऱ्यावरती राहतात. ओके. आणि मग ते रात्रभर आपण झोपलं तर ते चेहऱ्यावरती तसं बरोबर. राहिल्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतात त्याचे. आणि ते वॉश केल्यानंतर पुन्हा तुम्ही लावून तसं झोपू शकता, अच्छा. त्याने काही हरकत नाही. पण ते वॉश पूर्ण करायचं, लावा. मसाज अच्छा. केल्यानंतर कंपल्सरी वॉश. ओके. ओके. थँक्यू सो मच. नाही, आता आणखी काय विचारायचं आहे का? हा, येस, थँक्यू सो मच. येस, योग चालेल. निद्राचं सेशन नाही म्हणून बस. घेणार आहेत. काय- हा, येस, म्यूट झालात तुम्ही ताई, नेहाताई. हा, काय नाही विचारत बस एवढंच विचारायचं होतं, बाकी नाही नाही, बस मॉर्निंग बॅचला आहे मी. 10ची बॅच करते मी मॉर्निंगला. ओके, चालेल, काही हरकत नाही. चल. थँक्यू सो मच. येस, योग निद्राचं सेशन मनोज सर घेणार आहेत. ओके. स्मृतीताई अनम्यूट करा आणि व्हिडिओ स्टार्ट करा, तुमचा व्हिडिओ ऑन करा. हॅलो मॅम, सेशन खूप मस्त झालं. थँक्यू. आधीच एनरोल केलंय, मग आपली हीच फायनल जो ग्रुप आहे तो हाच आहे ना? येस, फेस योगाचा जो ग्रुप आहे, जानेवारी हा, 2025. ओके, तोच त्याच्यावरती फायनल आहे सर्व ना? डिटेल्स येतील. हा, कारण ऑलरेडी मी पेमेंट केलेलं आहे.
सॉरी, काय म्हणालात तुम्ही? ऑलरेडी पेमेंट केलंय मी, मग तोच ग्रुप फायनल आहे ना? हा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय का जानेवारीच्या? होय होय. येस, तोच ग्रुप आहे, तोच ग्रुप आहे. येस, चल थँक्यू, गुड नाईट. त्याच्यावरती त्या ग्रुपवरती पूर्ण डिटेल्स येतील तुम्हाला. ओके, चल थँक्यू. थँक्यू आणि सो मच. अजून एक विचारायचं आहे. हा, रेकॉर्डिंग मिळणार नाहीये, पण मग रोज जे तुम्ही मटेरियल किंवा काय द्याल ते तुम्ही त्याच्या टेक्स्ट मध्ये द्याल की कसं? येस, ग्रुपवरती आपल्या मेसेज येऊन जातील. पूर्ण ग्रुपवरती मेसेज येतात. उद्या जे आपण काही घेणार आहोत त्याचे अगोदरच्या दिवशी ग्रुपवरती मेसेजेस येतात, जेणेकरून हा फेस पॅक असेल तर तुम्ही त्या गोष्टी रेडी करून ठेवाल. हा, आणि मग ते आपल्याकडे सेव्ह पण राहील ना म्हणजे? हो हो हो, ग्रुपवरती त्या गोष्टी सेव्ह राहतात. चालेल, थँक्यू. चालेल, थँक्यू सो मच. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? काही विचारायचं असेल तर विचारू शकतात, किंवा पर्सनली कॉल मेसेज केला तरी चालेल. ओके, काही प्रश्न नसतील तर मग थांबूयात आपण. ओके, येस, आता कोणी मेसेज केलाय? काही विचारायचं आहे का? लिंक ग्रुपवरती येईल किंवा आलेली आहे असेल, एकदा चेक करून बघा. नाही आली आहे का ऋतुताई? अब्बर चब्बर खाणं म्हणजे फास्ट फूड खाणं, तळलेले खूप पदार्थ जे बाहेरचे असतात. पाणीपुरी आहे, मैद्याचे खूप सारे पदार्थ आहेत, ज्याच्याकडून न्यूट्रिएंट्स खूप 0.1% मध्ये मिळतात, पण साईड इफेक्ट त्याचे खूप जास्त आहेत. ज्या गोष्टीचे जास्त साईड इफेक्ट आहेत ते अब्बर चब्बर. ओके, एकदा मी चेक करते पुन्हा, जर लिंक आली नसेल तर. जे फॅट लॉसच्या याच्यामध्ये आहेत, ग्रुपमध्ये आहेत, त्यांनी एकदा चेक करा, फॅट लॉसच्या ग्रुपवरती आलेली आहे का लिंक. अनहायजेनिक, येस, अबर चबर म्हणजे अनहायजेनिक फूड. ओके, रजिस्टर केलं असेल तर ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्यानंतर ती लिंक मिळेल. जर ग्रुपमध्ये ऍड केलं नसेल तर एकदा ऑफिस नंबरशी कॉन्टॅक्ट करा. ओके, जर आज लिंक आली नसेल तर उद्यापासून मिळेल. ओके, काही हरकत नाही, उद्यापासून मिळेल, तुम्हाला नक्की मिळेल. जर काही अडचण आली, मिळाली नाही लिंक, तर पर्सनली कॉल करा, किंवा एकदा कोणाला तरी विचारा. आपले जे तिन्ही शिक्षक आहेत त्यांच्या कोणापैकी तरी एकाला कॉल करून तुम्ही विचारू शकता. नवीन शब्द शिकायला मिळाला. येस, चालेल, ठीक आहे. आणखी काय बोलायचं असेल तर बोलू शकतात, विचारू शकतात, किंवा प्रश्न नसतील तर मग आपण थांबूयात. मस्त 7 ते 8 तासांची सर्वांनी कंपल्सरी छान झोप घ्यायची आहे. ओके, व्यवस्थित झोप इम्प्रूव्ह झाले की चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते हळूहळू कमी होतात. ओके, येस, पैसे भरलेले असतील, ऍडमिशन घेतलेलं असेल तर ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतील. जर ग्रुपमध्ये आणखी ऍड केलेलं नसेल तर एकदा ऑफिस नंबरशी कॉन्टॅक्ट करा. तो स्क्रीनशॉट असेल, तुमचं नाव असेल तर त्यांना शेअर करा, म्हणजे ते तुम्हाला ऍड करतील. चहा बंद करायला सांगणार आहोत. येस, चहा कंपल्सरी बंद करायचंय. आणखी सेशन आहे पुढे पण सांगणार आहोत आपण. आजच्या दिवस मजा करा. ओके, उद्यापासून बंद. येस, चालेल, ठीक आहे, थांबूयात आपण. थँक्यू, थँक्यू सो मच. गुड नाईट, गुड नाईट ऑल ऑफ यू. मस्त राहा, छान राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि हसत राहा. थँक्यू सो मच. येस, थांबूयात आपण.